जय मल्हार अलिबाग यामध्ये होणारा सामना असेल. नाणेफेकीचा कौल जरूर लागलाय. सुभान 11 भाजी मार्केट अलिबाग जय मल्हार अलिबाग या संघाच्या बाजूने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय मोहम्मद रियान 11 तलकर नगर या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. हा सामना 4 षटकांचा राहणार आहे याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पंच सामन्यामध्ये जास्ती वेळ वाया घालू नका. कर्णधार मृणाल वर्सोलकर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. पंच सुभान 11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. फार वेळ वाया घालवलात. अन्नाची विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाने की त्यांनी आपले 12 एक रिप्रेझेंटेटिव्ह ते पाठवून द्यायचं आहे. जय मल्हार या संघाचा रिप्रेझेंटेटिव्ह आलेला आहे मोहम्मद रियान 11 तलकर नगर. आपला एक 12वा रिप्रेझेंटेटिव्ह पाठवून द्यायचा आहे मोहम्मद रियान 11 तलकर नगर. पंच लवकर लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच गोलंदाजीसाठी पहिलं व संघाकडून सुद्धा पहिलं षटक हाताळण्यासाठी आयुष बोकाडे आणि स्ट्राईक एंडला असेल तन्वेश पोरे. नॉन स्ट्राईक एंडला अलिबागचा विश्वजित ठाकूर. वैभव कांबळे. पहिला चेंडू फायनल बॉल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती तन्मेश पोरेच्या बॅटमधून लॉंग अँड ग्लोरियस चेंडू सीमारेच्या पार 7 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती ते मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र जरूर दबाव दडपण काहीस गोलंदाज आयुष बोकाडेच्या मनावरती. पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू लाईन अँड लेंथवरून भटकलेला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. क्रिकेट रूल क्रमांक 22 चे इथे मात्र उल्लंघन झालंय. अवांतर पद्धतीचे एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावा लागले धापळकावरती. तब्बल 7 धावा. आयुषचा पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. ग्राउंडला चाटून जाणारा चेंडू. या चेंडूवरती सुद्धा एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धापळकावरती. तब्बल 8 धावा. यावेळेस स्ट्राईक एंडला असेल वैभव कांबळे उर्फ मोठ्या. पुढील चेंडू आयुष बोकाडे ऑन गोलंदाजी मार्क. स्ट्राईक एंडला असेल वैभव कांबळे. मागच्या मॅच मध्ये जरूर अर्धशतकीय पारी खेळणारा वैभव कांबळे यावेळेस ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. यावेळेस आयुषच्या गोलंदाजीचा सामना करेल. पुढील चेंडू आयुष्याचा
यावेळेस आपण एकदा भन्नाट वेगाने टाकण्याच्या नादामध्ये लाईन लेनवर भडकलेला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय दोन्ही हात जमिनीच्या समांतर फैलावून की हा चेंडू अवांतर पद्धतीचा असेल. अवांतर पद्धतीची एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावा लागतील धावफलकामध्ये बिनबाद 19 धावा. वैभव कांबळे यावेळेस अटॅकिंग मोड मध्ये फलंदाजी करत असताना वैभव कांबळे यावेळेस फटका फासलाय. मोठी मासली. यावेळेस काय घडलंय मैदानावरती? वैभव कांबळे सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवनदान देण्यात येत आहे. एक सोपा साधा झेल पकडण्यात यश येत नाहीये क्षेत्ररक्षकाला. दरम्यान पंचांचा इशारा येतोय की षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती 20 धावा, 1 षटक पूर्ण. हा झेल कितपत मागात पडेल? सुभान 11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघाला वैभव कांबळेला दिलेलं जीवनदान हे नक्कीच हारच्या सामोरं सुद्धा नेईल. सुभान 11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघाला हे जीवनदान कितपत महागात पडेल, काय घडेल काय बिघडेल हे सुद्धा कळेल पुढच्या 3 षटकांमध्ये. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये प्राचारण करण्यात आला आहे. प्रिन्स बोकाडे आयुष्यांचे बंधुराज प्रिन्स बोकाडे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला असेल वैभव कांबळे, नॉन स्ट्राईक एंडला असेल तन्मेश पोरे. पहिला चेंडू प्रिन्स याचा स्ट्राईक एंडला असेल. एका जीवनदानाच्या साह्याने वैभव कांबळे उर्फ मोठ्या. यावेळेस मात्र मी मगाशीच म्हटलं होतं हे जीवनदान हारचा सामना सुद्धा करायला लावेल. सुभान 11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघाला मागच्या चेंडूवरती जीवनदान दिल्यानंतर पुढच्या चेंडूवरती शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता त्याला भिरकावून दिलाय साधावान साडी. गगनभेदी गगनचुंबी षटकार. वैभव कांबळे ऑन स्ट्राईक ऑन फायर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू वैभव कांबळे साठी. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकीय पारी खेळणारा वैभव कांबळेला मात्र तुम्ही जीवनदान दिलात. ते जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलताना वैभव कांबळे ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू प्रिन्स याचा. यावेळेस मात्र जरूर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संबंध होत नाहीये. उरलेला काम यष्टिरक्षक मृणाल वर्सोलकर पूर्णपणे चोख बजावतोय. हा चेंडू येतोय निर्धाव पद्धतीचा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या लागली धावफलकावरती 26 धावा. पुढील चेंडू प्रिन्स याचा. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना प्रिन्स. यावेळेसचा चेंडू जर विचार केला तर उजव्या एष्टीच्या फार बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू असेल अवांतर पद्धतीचा. एक धाव देऊन जाईल संघाला. एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. धावा लागतील धावफलकावरती 27 धावा. उर्वरित या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. गोलंदाजीसाठी प्रिन्स. स्ट्राईक एंडला असेल वैभव कांबळे. यावेळेस मात्र लेग बिफोरचा मोठा अपील. पंचांचं बोट आकाशाकडे आणि वैभव कांबळे डगआउटच्या रस्त्याला. एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल प्रिन्स बोकाडेच्या माध्यमातून. एक षटकार लगावल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न या स्पर्धेत सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा प्रिन्स बोकाडे याचा. विचार केला तर प्रथम क्रमांकाला 50,000 रुपयाची इनामी राशी असणार आहे आणि सेकंड प्राइज असणार आहे तब्बल 25,000 रुपये. कोणता संघ ठरेल अंतिम विजेता त्यामध्ये त्यासाठी चाललेली लढत. मोहम्मद रिहान 11 तलकर नगर की शुभम
11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग हा संघ. दरम्यान वैभव कांबळे माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये वैभवची जागा भरून काढण्यासाठी साहिल सरपाटील. तेच बंधुराज सार्थक सर पाटील यांना जरूर आता जी झाली अलिबाग प्रीमियर लीग त्यामध्ये इमर्जिंग प्लेयर म्हणून ज्याचा गौरव केला होता त्यांचेच हे बंधुराज साहिल सर पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना प्रिन्स बोकाडे. पुढील चेंडू प्रिन्स याचा साहिल सर पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या पर बाहेर टाकलेला चेंडू पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू असेल अवांतर पद्धतीचा एक साहिल सर पाटील ऑन स्ट्राईक. न्यू बॅटर मैदानामध्ये गोलंदाजीसाठी प्रिन्स बोकाडे. पुढील चेंडू साहिल साठी. यावेळेचा चांगला फटका फासलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली कोणत्याही प्रकारे चूक करत नाहीये फलंदाज साहिल सर पाटील. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज येते मैदानामध्ये सिद्धांत, ज्याने मगाच्या शेवटच्या चेंडूवरती हल्ला बोल केला होता. एका चेंडूवरती षटकार लगावून आपल्या संघाला चांगल्या मनस्थितीमध्ये उभं केलं होतं. तोच सिद्धांत यावेळेस स्ट्राईक एंडला सज्ज होईल. नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर तन्मेश पोरे गोलंदाजीसाठी प्रिन्स बोकाडे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रिन्स सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. अलिबाग कडून मारा करत असताना यावेळेस मात्र लेग बिफोरचा मोठा अपील. जरूर अपील मध्ये उत्साह जास्ती आत्मविश्वास कमी असल्या कारणाने पंच रवी अपील जरूर फेटाळून लावतायत. हा चेंडू जातोय सरळ घोषित क्षेत्रामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावा लागल्या धावपळकावरती. दुसरं संपलंय. धावा लागल्या धावपळकावरती. 2 षटक पूर्ण. 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 29 धावा. वैयक्तिक पहिलं संघाकडून 30 षटक हाताळण्यासाठी फायनल मॅच मध्ये नवीन गोलंदाज येतोय साहिल जाधव. स्ट्राईक एंडला असेल तन्मेश पोरे. यावेळेस मात्र तन्मेशचा फटका फसलाय. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर क्षेत्ररक्षक येईल. 1 बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय चेंडू. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये आणि स्ट्राईक एंडला यावेळेस सज्ज होईल सिद्धांत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा. 30 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा साहिल टू सिद्धांत. अलिबाग कडून मारा करत असताना साहिलचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र चांगला फटका. सरळ चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी नेत्र दीपक चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती. 34 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. पुढील चेंडू
साहिल याचा सिद्धांत साडी. सिद्धांतने सुद्धा आपले मनसुबे जरूर स्पष्ट केलेत. मी सुद्धा हल्ला बोलच करणार मैदानावरती. पुढील चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग अँड ग्लोरियस चेंडू सीमारेषा पारता 6 धावांसाठी गगनभेदी गगनचुंबी षटकार. धावसंख्यात होईल 6 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 40 धावा. मी जसं म्हटलं होतं की मी सुद्धा अटॅकिंग मोडमध्येच फलंदाजी करणार आणि त्याच मोडमध्ये फलंदाजी करत असताना सिद्धांत यावेळेस ऑन स्ट्राईक पूर्णपणे हावी होतोय साहिल जाधव वरती. पुढील चेंडू साहिल याचा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्यात होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती तब्बल 51 धावा. फारसं महागडं षटक म्हणावं लागेल साहिल जाधव याचं. तब्बल या षटकामध्ये सिद्धांत याने 22 धावा या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्यात. काहीच महागडं षटक म्हणावं लागेल जय मल्हार अलिबाग या संघाकडून साहिल जाधव याचा. कौतुक करावं लागेल सिद्धार्थ याचं. 5 चेंडू मध्ये अफलातून 20 धावांची खेळी करत असताना नॉन स्ट्रायकरला सज्ज झालाय आणि तन्मेश पोरे 8 वरती यावेळी स्ट्राईक एडला. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय मैदानामध्ये. वैयक्तिक पहिलं व संघाकडून शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी अजय लोलगे. पहिला चेंडू अजय याचा. यावेळेस मात्र तन्मेश पोरे ऑन दी फायर. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. सीमारेषा पार 6 धावांसाठी गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत होईल भर. धावा लागतील धावफलकावरती 57 रन्स. तब्बल 57 धावा लागल्यात धावफलकावरती. जमीर भाई यावेळेस मात्र जरूर भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. फलंदाज पूर्णपणे बीड झाले या चेंडूवरती. हा चेंडू येतोय निर्धाव. जमीर भाई आपण जिथे कुठे असाल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुढील चेंडू तन्मेश पोरे ऑन स्ट्राईक. यावेळेस जरूर बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक भृणाल वर्सोलकर येतोय. चेंडू खाली कोणत्याही प्रकारे चूक करत नाहीये फलंदाज तन्मेश पोरे. बॅक टू द पवेलियन. धावा लागल्या धावफलकावरती तब्बल 57 धावा. नवीन फलंदाज जाते मैदानामध्ये तन्मेशची जागा भरून काढण्यासाठी. पार्थ घरात मागील मॅचचा हिरो ज्याने सामना वीरचा किताब सुद्धा आपल्या नावावर केला होता तोच पार्थ घरात यावेळेस सज्ज होईल स्ट्राईक एंडला. धावसंख्येचा विचार केला तर 4थं षटक प्रगतीपथावर असताना तब्बल 57 धावा लावल्या धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना मोहम्मद रियान 11 तलकर नगर संघ नाणेफेकी हरल्यानंतर कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. मोहम्मद रियान 11 तलकर नगर संघ. सुरुवात केली होती वैभव कांबळे याने. त्याला साथ सुद्धा दिली तन्मेश पोरे सिद्धांत याने. आणि आता शेवट गोड करण्यासाठी नवीन फलंदाज जाते मैदानामध्ये पार्थ घरात. गोलंदाजीसाठी कौतुक करावं लागेल अजय याचं. पहिल्या चेंडूवरती मयूर षटकार आला होता. त्यानंतरचे दुसरे 2 चेंडू अशा पद्धतीने हाताळलेत की फलंदाज तन्मेश पोरेला सुद्धा बॅक टू द पवेलियन पाठवलाय. या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. अजय ऑन गोलंदाजी मार्क. स्ट्राईक एंडला असेल पार्थ घरात. या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा शेवटचे 3 चेंडू कितपत मजल मारेल तलकर नगर सांगा. अजयचा पुढील चेंडू पार्थ साठी. यावेळेस सुद्धा झेल पकडण्याची नामी संधी होती. दरम्यान झेल मात्र सुटला. रनआउटची सुद्धा संधी होती. रनआउट सुद्धा होत नाहीये. या चेंडूवरती सुद्धा एक धाव सहजरित्या पूर्ण होते एका धावेच्या मदतीने. धावा लागतील धावफलकावरती तब्बल 58 धावा धावफलकावरती लागल्या. स्ट्राईक एंडला असेल 5 चेंडू मध्ये 20 धावांची खेळी करणारा सिद्धार्थ
सामना केला अजयचा गोलंदाजीचा. यावेळेस चेंडू काहीसा फलंदाजापासून दूर ठेवण्याच्या नादामध्ये पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू अवांतर पद्धतीचा असेल. अवांतर पद्धतीची एक धाव देऊन जाणार असेल समोरच्या संघाला. एका धावेनिशी धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती तब्बल 59 धावा. 69 रन्स ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय मयुरेश आपल्याला. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. अजयचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र खोलवर डब्याचा चेंडू पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र यूज केलंय. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू सरळ जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एका धावेनिशी पुन्हा एकदा धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती तब्बल 60 धावा. पुढील चेंडू अजय याचा. सिद्धांत ऑन स्ट्राईक शेवटचा. यावेळेस मात्र बैठक शॉट फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अजय चेंडू खाली येतोय आणि फलंदाज सिद्धांतची मात्र इथे खेळी संपुष्टात आणतोय. षटक क्रमांक 14 संपलंय. पंच आमचे इशारा कळवत आहेत रवीजी की षटक क्रमांक 14 संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती तब्बल 4 षटक पूर्ण 60 धावा आणि जिंकण्यासाठी 61 धावांची लक्ष असणार आहे. सुभान 11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघासमोर. तब्बल 61 धावांचा पाठलाग करत असताना सुभान 11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ प्रथम फलंदाज असतील मृणाल वर्सोलकर आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल साहिल. दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. गोलंदाजाने जर कोणत्याही जर 6 चेंडूवरती जर 6 गडी बाद केले तर तब्बल हरेश सावंत यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि जर मृणाल वर्सोलकर आपल्या टीम मधील जर कोणी सुद्धा 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जर सलग लगावले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल हरेशजी सावंत यांच्या माध्यमातून. दरम्यान 61 धावांचा पाठलाग करत असताना मृणाल वर्सोलकर मिस्टर 360 ऑन स्ट्राईक गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं व संघाकडून सुद्धा पहिलं षटक हाताळण्यासाठी पार्थ घरत मागील मॅचचा हिरो. पार्थ घरत ऑन स्ट्राईक ऑन गोलंदाजी मार्क समोर असेल मृणाल वर्सोलकर मिस्टर 360 या नावाने प्रसिद्ध असलेला मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. 61 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस मात्र पहिला चेंडू दे धक्का ले छक्का. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी गगनभेदी गगनचुंबी षटकार.
या सामन्याची सुरुवात सुद्धा केली होती तन्मेश पोरे याने. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं होतं आणि षटकार लगावला होता. त्याच पद्धतीच्या स्वतःच्या इनिंगची सुद्धा सुरुवात करतोय मृणाल वर्सोलकर. मिस्टर 360 या नावाने प्रसिद्ध असलेला मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईक. पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्नात मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईक. पार्थ घरत ऑन गोलंदाजी मार्क. यावेळेस मात्र बॅक टू बॅक चेंडूला उडवलाय, भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. गगनभेदी गगन चोंबे लॉंग अँड ग्लोरियस षटकार. 2 चेंडूंमध्ये सलग 2 षटकार लगावलेत. अजून 4 चेंडूंमध्ये 4 लगवणं बाकी आहे. पुढील चेंडू पार्थ कुठेतरी मानसिक दबावाखाली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंवरती सलग 2 षटकार लगावल्यानंतर मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईक. यावेळेस तिसरा चेंडू जातोय पंच. 1 बाउंस सीमारेषा पार 4 धावांसाठी. गगनभेदी गगनचुंबी चौकार. 4 धावांच्या मदतीने धावा लागल्या धावफलकावरती. तब्बल 16 धावा पूर्णपणे अटॅकिंग मोड मध्ये फलंदाजी करत असताना मृणाल वर्सोलकर ऑन द फायर. आपल्या फलंदाजीतून आग ओकताना पाहायला मिळतोय मृणाल वर्सोलकर. मिस्टर 360 या नावाने मला का ओळखलं जातं, का मी मिस्टर आयकॉन सुद्धा ठरलो होतो जय मल्हार चषकामध्ये. याचं एक ज्वलंत उदाहरण पेश करत असताना मृणाल वर्सोलकर ऑन फायर. मैदानामध्ये पूर्णपणे आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आग ओकताना पाहायला मिळतोय. पार्थ घरत ऑन गोलंदाजी मार्क. ऑन स्ट्राईक मृणाल वर्सोलकर. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषा पार 4 धावांसाठी. एक नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार. 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती. तब्बल 20 धावा पहिल्या षटकामध्ये. अगदी अटॅकिंग मोड मध्ये फलंदाजी कशा पद्धतीने केली जाते त्याचं एक ज्वलंत उदाहरण पेश करत असताना मृणाल वर्सोलकर. मृणाल वर्सोलकर ऑन दी फायर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मिस्टर 360 त्याला का म्हटलं जातं, कारण की तो मैदानाच्या चौफेर बाजूला फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. मिस्टर आयकॉन सुद्धा त्याला जय मल्हार चषकामध्ये त्याला देऊन गौरव सुद्धा करण्यात आला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वीप शॉट. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. या शॉटसाठी नक्कीच प्रेक्षकांच्या डाल्या सुद्धा वाजल्याच पाहिजेत, कारण की तशा पद्धतीची फलंदाजी मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून नेहमीच मैदानामध्ये पाहायला मिळत असते प्रेक्षकांना. अगदी प्रेक्षकांची मन जिंकणारी गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून. जर धावसंख्येचा विचार केला तर धावा लागल्या धावफलकावरती तब्बल 24 धावा. पार्थवरती मात्र इथे पुरेपूर वर्चस्व गाजवत असताना आपल्या फलंदाजीच्या जोरावरती मृणाल वर्सोलकर ऑन दी फायर या षटकातील. आणि एका चेंडूचा खेळ येणं बाकी असेल या षटकातील. मृणाल वर्सोलकर ऑन स्ट्राईक. 5 चेंडू 24 धावांची खेळी करत असताना यावेळेसचा पुन्हा एकदा मोडा फटका. चेंडू जाईल लॉंग अँड ग्लोरियस. चेंडू सीमारेषा पार षटकार.
सामना चालू करायचा आहे. मृणाल वर्सोलकर, कोणत्या प्रकारे वादावादी करू नका मैदानावरती. घारू घारू घारू, प्रेक्षकांनी कृपया करून मैदानाचा ताबा सोडायचा आहे. प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक मायबाप, आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे.
लावल्यानंतर यावेळेस जरूर पुन्हा एकदा या बॅटची खालची एज लागली होती. चेंडू सरळ यष्टरक्षकाला बीट करून पुन्हा एकदा जातोय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेनिशी धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती. तब्बल 44 धावा, 44 रन्स ऑन स्कोर बोर्ड. तब्बल 61 धावांचा पाठलाग करत असताना जय मल्हार अलिबाग संघ. पुढील चेंडू वैभव कांबळे याचा. यावेळेस मात्र चांगली लाईन लेंथ वरती म्हणावं लागेल वैभव कांबळे याची. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावा लागल्या धावफलकावरती. 2 षटकं पूर्ण, 44 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 44 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना वैयक्तिक पहिलं संघाकडून 30 षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं संघाकडून 30 षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज. 12 चेंडू 15 धावांची गरज असताना अदनान. स्ट्राईक एंडला असेल मृणाल वर्सोलकर, मिस्टर 360, ज्याने पहिल्या षटकामध्ये अफलातून फलंदाजी केली होती. तोच मृणाल यावेळी स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. पुढील चेंडू अदनान याचा. मृणाल साडी. मृणाल ऑन द फायर नेहमीच पाहायला मिळतो मैदानावरती. यावेळेस मात्र पडून झोपून चेंडूला जरूर पाठवलाय सीमारेषेपर्यंत. दरम्यान पार्थ घर तिथे क्षेत्ररक्षण करतोय. एक धावेच्या वरती काही मिळणार नाहीये. एका धावेनिशी धावसंख्येत होईल भर. धावा लागतील धावफलकावरती. 45 धावा. जर्सी क्रमांक रोहित शर्मा स्कोरबोर्ड वरती येताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू अदनान याचा. उझेफ साडी. उझेफने सुद्धा सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावून आपले इरादे स्पष्ट केले होते. तोच उझेफ यावेळेस स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. पुढील चेंडू यावेळेचा मोडा फटका. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वैभव कांबळे चेंडू खाली. नो डाऊट फलंदाज उझेफ बॅक टू द पवेलियन. जिंकण्यासाठी 10 चेंडू. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आयुष बोकाडे. छोटी हाईट आणि मोठी फाईट ही नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानावरती. मात्र 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या स्वतःला क्रिकेटमध्ये सिद्ध करणं सुद्धा सोपी गोष्ट नसते मयुरेश. कर्णधाराने दाखवलेला विश्वास त्याच्यावरती नेहमीच खरा उतरण्याचा प्रयत्न करत असतो आयुष बोकाडे. पुढील चेंडू आयुष साडी. यावेळेस मात्र मी नक्कीच म्हटलं होतं मूर्ती लहान पण कीर्ती महान. चेंडू जातोय लॉंग अँड ग्लोरियस. बिग 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 हिट. सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. छोटी हाईट आणि मोठी फाईट. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 51 धावा. पुन्हा एकदा प्रिन्स ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय आयुषसाठी. चेंडूला सोडून दिला होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच कोणत्याही प्रकारे दाद देत नाहीयेत या चेंडूला. हा चेंडू येतोय निर्धाव पद्धतीचा. कुठेतरी कमबॅक करताना अदनान सुद्धा या षटकामध्ये. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना अदनान ऑन गोलंदाजी मार्क. स्ट्राईक एंडला असेल आयुष बोकाडे. यावेळेस मात्र बॅक टू बॅक चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत होईल बदल. धावा लागतील धावफलकावरती. तब्बल 56 धावा, 56 रन ऑन अ स्कोर बोर्ड आणि 57 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. आणि जिंकण्यासाठी इथे मात्र फक्त 4 धावांची गरज. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना आयुष बोकाडे ऑन स्ट्राईक.
जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना आयुष बोकाडे आणि मैदानावरती फायर. यावेळेस वरती मोठा फटका, चेंडू जाईल मॅच विनिंग स्ट्रोक. सामना जिंकतोय सुभान 11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ. विजयी संघाचे हार्दिक आभार. या सामन्यामध्ये आपल्या या चषकावरती नाव कोरलं जात आहे. सुभान 11 भाजी मार्केट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ ठरतोय या टुर्नामेंटचा अंतिम विजेता आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय नो डाऊट ज्याने पहिल्या षटकामध्ये अफलातून फलंदाजी केली होती अशा मृणाल वर्सोलकर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. मी विनंती करतोय घारो आणि रिहान, आपण जिथे कुठे असाल आपण समालोचन कक्षापाशी यायचं आहे. घारू आणि रिहान. Tenniscricket.in, India's first tennis ball Garo. cricket website. पालखी आलेली आहे लवकरात लवकर. Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. 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 Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website.
या फायनल मॅचचा नक्कीच मॅन ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट मृणाल वर्सोलकर. मृणाल वर्सोलकर पण लवकरात लवकर येऊन आपले जे सामनावीरचं जे चषक आहे ते घेऊन जायचं आहे. मृणाल वर्सोलकर ठरतोय या फायनल मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मृणाल वर्सोलकर. मी विनंती करतोय संजयजी कांबळे आपल्या शुभ हस्ते मृणाल वर्सोलकर यांना सामनावीराचं पारितोषिक देऊन त्याचा गौरव करायचा आहे. माझी विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार व त्यांचे प्लेयर कृपया करून समालोचन कक्षापाशी यायचं आहे. आपण लगेच बक्षीस वितरण या सोहळ्याला सुरुवात करतोय. माझ्या समवेत प्रमुख उपस्थिती असतील माझ्या समवेत असतील प्रमुख पाहुणे अनिलजी चोपडा आणि संजयजी कांबळे यांच्या समवेत मी बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. आणि सर्वप्रथम आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. या टुर्नामेंट मधील उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? यस या टुर्नामेंट मधील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तन्मेश पोरे, ज्याने अफलातूनरित्या फलंदाजी करून आपल्या संघाला एका हाती विजय सुद्धा खेचून आणले. तोच तन्मेश पोरे ठरतोय. मी विनंती करतोय रुपेशजी देसाई आपल्या शुभ हस्ते तन्मेशजी पोरे याचं जे उत्कृष्ट फलंदाज जे चषक आहे ते देऊन त्याचा गौरव करायचा आहे. या सामन्यातील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तन्मेश पोरे. आणि या टुर्नामेंट मधील